नशीबवान मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता सावी सगळ्यांसाठी नाश्ता तयार करत असते. तो करत असताना इथे तिने संपूर्णपणे किचन अस्ताव्यस्त केलेलं असतं. तेव्हा वासंती तिथे येते आणि म्हणत असते, काय गं सावी, हे सगळं काय आहे? संपूर्ण किचन तू किती अस्ताव्यस्त करून ठेवलेस, असं कुणी करतं का? तेव्हा गिरिजा म्हणते, मावशी तू इथे काय करतेस? हे बघ, मी आज सगळ्यांसाठी नाश्ता बनवते, मी ब्रेकफास्ट बनवते. तुम्ही सगळ्यांनी फक्त तो एन्जॉय करायचा आहे. आणि हे बघ, हे सगळं मी आवरेन, पण तू आधी जा बरं, सगळं काही मी स्वतः बनवणार आहे. तेव्हा वासंती म्हणत असते, अरे देवा, ही नाश्ता बनवणार, जर चांगला नाही झाला तर हे माझ्यावरती रागवतील. काय करावं काही कळत नाही आहे. तेव्हा वासंती बाजूला आलेली असते आणि गिरिजा तिथे शांतपणे उभी असते. तेव्हा वासंती म्हणत असते, गिरिजा, अगं ही सावी काय करते ते बघ, किचनची काय अवस्था केली तिने. तिला पोहे चांगले बनवायला जमणार आहेत का? तेव्हा गिरिजा म्हणत असते, आई तुम्ही कशाला काळजी करताय, जमेल तिला सगळं. तेव्हा वासंती म्हणते, तू इतकी शांतपणे इथे उभी आहेस म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड होणार आहे, हे नक्की. तेव्हा गिरिजा सावीकडे बघून हसत असते. सावीला असं वाटत असतं की आपण वर्ल्डमधले सगळ्यात बेस्ट पोहे बनवलेले आहेत, असं तिला वाटत असतं. तेव्हा सावी म्हणते सगळ्यांना की तुम्ही सगळेजण आता पोहे आनंदाने खा, कारण आजचा ब्रेकफास्ट हा मी माझ्या हाताने बनवला आहे, त्यामुळे खाऊन सांगा कसा झाला आहे ते. तेव्हा इथे उर्वशी म्हणत असते, सावी अगं तू इथे पोहे बनवलेस ना, मग तर चांगलेच झाले असतील, बरोबर ना? पहिल्यांदाच तू काहीतरी बनवलेस, पहिल्यांदाच आम्हाला तुझ्या हातचं काहीतरी खायला मिळणार आहे, हो ना? तेव्हा इथे नागेश्वर आणि बाकीचे सगळेजण खाऊन बघतात. खाण्याच्या आधी नागेश्वर बोललेला असतो की आमच्यावरती पहिल्यांदाच काहीतरी प्रयोग होणार आहे वाटतं, पोहे कसे झालेत काय माहिती. ती म्हणते, आबासाहेब खाऊन तर बघा ना कसे झालेत ते. सगळेजण आता एक एक बाईट खाऊन बघतात. तेव्हा इथे आता नागेश्वर घोरपडे तर पोहे बाजूला थुंकूनच टाकतो. तेव्हा इथे सगळेजण एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागतात. पोहे अजिबात खाण्यासारखे झालेले नसतात. इथे आता तिने पोह्यांमध्ये जिरेपूडसुद्धा टाकलेले असते. तेव्हा इथे आता वासंतीला टेन्शन आलेलं असतं. गिरिजा काय म्हणालेली असते, आई आहो तुम्ही काळजी करू नका, पोहेच तर आहेत, पोहे बनवणं काही सोपं असतं, पण पोह्यांमध्ये कुठे जिरेपूड वगैरे कोणी टाकलेली का? त्यानंतर इथे आता लगेच सावी विचारते, काय झालं, काही कमी पडलं आहे का? तेव्हा नागेश्वर म्हणतो, अगं कमी काय पडलं आहे, सगळं तर जास्तच पडलं आहे. अगं असे बनवतात का पोहे जे खातासुद्धा येत नाही आहेत? तेव्हा रुद्र म्हणत असतो, हे काय केलं आहेस तू सावी? अगं तुला जर पोहे बनवता येत नाही तर तू आईसाहेबांना विचारायचं ना, त्यांना जमतं त्यांना आपण विचारायचं आणि मग बनवायचं. जे आपल्याला येत नाही ते स्वतः एकट्याने बनवायला कशाला जायचं? आता पोहे वाया गेले ना. तेव्हा उर्वशी म्हणत असते, अरे पण रुद्र, तिने आपल्या सगळ्यांसाठी निदान ट्राय तरी केलं ना. तेव्हा इथे रुद्र म्हणतो, अगं आत्या ट्राय तर केलं, पण काय उपयोग झाला? आणि इथे सावीला कुणाला दाखवायचं आहे की तिला किती उत्तम स्वयंपाक येतो? आपल्याला जी गोष्ट येत नाही ती जर आपण शिकलो, कुणाला तरी विचारलं, तर त्याच्यामध्ये काही चुकीचं तर नाही आहे, बरोबर ना? तेव्हा नागेश्वर म्हणतो, चला आजसुद्धा आम्हाला नाश्ता न करता जावं लागेल, जातो आता उपाशी पोटी. तेव्हा गिरिजा म्हणत असते, आबासाहेब थांबा, 2 मिनटं थांबा, कुणीही नाश्ता न करता जायचं नाही आहे. आबासाहेब अहो तुमची सून असताना तुम्ही काय उपाशी पोटी घराबाहेर जाणार? 2 मिनटं थांबा, मी आलेच. तेव्हा गिरिजा जाते आणि 2-3 मिनटामध्येच ती लगेच ब्रेकफास्ट तयार करून आणते. तेव्हा इथे वासंती म्हणते, गिरिजा तू आलीससुद्धा, अगं काय बनवलेस काय इतक्या पटकन? तेव्हा गिरिजा म्हणते, काय म्हणजे? फोडणीचा भात, रात्रीचा भात उरला होता ना, त्याला फोडणी देऊन टाकली. तेव्हा नागेश्वर म्हणतो, घ्या, म्हणजे आता काय आम्ही शिळंपाकं खाऊन घरातून बाहेर पडायचं आहे का? तेव्हा इथे वासंती म्हणते, आहो आधी खाऊन तर बघा ना कसं झालं आहे ते, छान झालं असेल तर काय हरकत आहे. तेव्हा गिरिजा आता सगळ्यांना फोडणीचा भात वाढते आणि म्हणते, खाऊन बघा
आणि सांगा कसा झालाय ते. सगळेजण खातात. फोडणीचा भात अगदी उत्तम झालेला असतो, खूपच जास्त टेस्टी. तेव्हा इथे रुद्र लगेचच प्रेमाने गिरिजाचं कौतुक करतो आणि म्हणतो, माझी बायको आहेच सुगरण, नाही का? कसा झालाय आबासाहेब? आबासाहेब म्हणतात, हो खरंच खूपच छान आणि टेस्टी झालाय. तेव्हा इथे आता गिरिजाला तर आनंद होतो, सावीला खूपच जास्त राग आलेला असतो, कारण तिचे पोहे फसलेले असतात आणि गिरिजाचा फोडणीचा भातसुद्धा सगळ्यांना खूपच जास्त आवडतो. तेव्हा इथे सावी रागारागाने आता जात असताना तिला ठेच लागते आणि ती पडणार. तेवढ्यातच गिरिजा तिला पकडते आणि गिरिजा म्हणते, अगं हो हो सावी, जरा हळूहळू. प्रत्येक वेळेला अशी घाईघाईने चालायला जातेस, काहीतरी करायला जातेस आणि मग तोंडावरती पडत असताना मीच तुला सावरायला येते. तेव्हा गिरिजा इथे आता तिला टोमणा मारते. तेव्हा सावी म्हणते, काही गरज नाही आहे मला सावरायची. मी स्वतःला सावरायला समर्थ आहे, कळलं ना? तू सावरायला आलीस म्हणजे मी स्वतःला सावरणारच नाही आहे, असा त्याचा अर्थ होत नाही. तेव्हा इथे आता गिरिजा म्हणत असते की अगं तू स्वतःला सावरशील गं, पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर तू रुद्रांच्या नजरेतून पडलीस मग स्वतःला कशी काय सावरणार आहेस? तेव्हा ती म्हणते, अशी वेळ कधीच येणार नाही. तेव्हा स्वतः इथे आता फोडणीचा भात काय बनवलास तर लगेच उडू नकोस, कळलं ना? मला जे जे करता येतं ते तुला कधीच करता येणार नाही. तेव्हा गिरिजा म्हणते, हो माहिती आहे ना मला, तू काय काय करू शकतेस ते. मी स्वयंपाकाबद्दल बोलतच नाही आहे सावी. तू एन जी ओमध्ये जे काही केलंस ना ते लहान मुलांबरोबर, ते मला माहिती नाही आहे किंवा मला कळलं नाही असं समजू नकोस. रुद्रांच्या नजरेतून मला पाडण्यासाठी तू त्या लहान मुलांना वेठीस धरलंस, ही गोष्ट जर रुद्रांना कळली ना तर तू त्यांच्या नजरेतून पडशील. अगं तिथे तू सगळीकडे आग लावलीस ना, तू आग लावलीस आणि नाव माझ्यावरती आणत होतीस. मला हे कळलं नाही असं समजू नकोस. ही गोष्ट जर मी रुद्रांना सांगितली तर तू त्यांच्या नजरेतून पडशील आणि मग ते काय बोलतील हे तुला चांगलंच माहिती आहे, कळलं ना? अगं प्रत्येक काम जर तू चांगल्या हेतूने केलंस ना तर मला त्याचं कौतुकच आहे, पण तू चांगल्या हेतूने काही करत नाही. मला रुद्रांच्या नजरेतून पाडण्यासाठी, मला कमीपणा देण्यासाठी तू हे सगळं करतेस. अगं तुला चांगला कम्प्युटर चालवता येतो, तुला चांगली इंग्रजी बोलता येते आणि एन जी ओमधलं तुला कामसुद्धा सगळं जमतं. मला त्याचं कौतुकच आहे गं, पण हे सगळं तू चांगल्या हेतूसाठी करत नाही. तेव्हा सावी म्हणते, मला माहिती आहे तुला यातलं काही जमत नाही ना, म्हणून तू हे सगळं बोलतेस. तुला तर फक्त स्वयंपाकच करता येतो, तो काही कुणीही करेल. ही कामं सगळी करता आली पाहिजे, इंग्रजी बोलता आलं पाहिजे आणि त्याचबरोबर कम्प्युटर चालवता आलं पाहिजे. तुला तर ते काही जमणार नाही. ती म्हणते, मी शिकेन ना, मला जे काही येत नाही ना ते मी शिकेन. ती म्हणते, ठीक आहे, मी चांगला उत्तम स्वयंपाक बनवायला शिकेन आणि तू कम्प्युटर चालवायला शिकायचं, इंग्रजी बोलायला शिकायचं. चल, माझं चॅलेंज तू स्वीकारतेस का? सावी म्हणते, बाई मला कुठलंही चॅलेंज वगैरे घ्यायचं नाही आहे. हा पण मी शिकणार नाही असं नाही. मला जे जे येत नाही ते मी सगळं शिकणार रुद्रांसाठी. ती बोलते, आता माघार घेऊ नकोस हा. तुला जमत नाही हे ॲक्सेप्ट कर. मला घाबरून तू माघार घेतेस ना, पण मी तुला चॅलेंज करते. मी आता उत्तम स्वयंपाक बनवेन आणि त्याच्यावरती माझ्या चांगल्या चांगल्या रेसिपीजवरती रुद्र ताव मारताना दिसेल आणि तू इंग्रजी बोलायला शिकायचं आणि कम्प्युटर चालवायला सुद्धा शिकायचं. त्यानंतर इथे आता गिरिजाला सावीने चॅलेंज दिलेलं असतं. तेव्हा इथे रुद्र काम करत असताना गिरिजा त्याच्यासाठी चहा घेऊन येते. तेव्हा रुद्र म्हणत असतो की गिरिजा, तुम्ही जो काही सावीला सुधारण्याचा हा नवीन मार्ग शोधलाय ना तो खूप छान आहे, चांगली आयडिया आहे. सावीमध्ये काही ना काहीतरी बदल नक्की होईल. तेव्हा इथे गिरिजा म्हणत असते, पण काय उपयोग, मला एका गोष्टीचं वाईटच वाटतंय. तेव्हा तो म्हणतो, कुठल्या? तेव्हा गिरिजा म्हणते, बघा ना, म्हणजे मला इथे आता सावीसारखं चांगलं इंग्रजी बोलता येत नाही, कम्प्युटर चालवता येत नाही. तिला या गोष्टी जमतात, ही चांगली गोष्ट आहे ना. तेव्हा रुद्र म्हणतो, गिरिजा, तिला ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी जमतात कारण तिला ती संधी मिळाली शिकण्याची. तिला ती संधी मिळाली म्हणून तिने ते सगळं शिकलं. तुम्हाला संधीच मिळाली नाही, नाहीतर तुम्हीसुद्धा चांगल्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी शिकला असतात, मला माहिती आहे. तेव्हा इथे गिरिजा म्हणते,
पण अजून पण वेळ गेलेली नाही आहे ना. आताही जर मला संधी मिळाली तर ह्या गोष्टी मी चांगल्या पद्धतीने शिकू शकते, हो ना? तेव्हा इथे गिरिजा म्हणते, रुद्र मलासुद्धा कम्प्युटर चालवायला आणि इंग्रजी बोलायला शिकायचं आहे. रुद्र म्हणतो, या बसा, मी शिकवतो तुम्हाला कम्प्युटर लॅपटॉप कसं चालवायचं ते. या बसा, तुमची शिकायची इच्छा आहे ना, मग आत्ता शिका. ती म्हणते, आत्ता? रुद्र म्हणतो, हो आत्ता. आणि मग इथे आता गिरिजाला तो बसवतो, लॅपटॉप तिच्या पायांवरती तिच्या मांडीवरती ठेवतो आणि इथे रुद्र तिला लॅपटॉप कसं चालवायचं ते शिकवत असतो. त्या दोघांना एकत्र बघितल्यानंतर सावीला खूप राग येतो. ती म्हणते, अरे देवा, रुद्र जर हिला असं शिकवायला लागला तर हिला लगेच कम्प्युटर चालवता येईल आणि इंग्रजीसुद्धा बोलता येईल. तेव्हा तिथे आता त्या दोघांना डिस्टर्ब करण्यासाठी सावीमध्ये एंट्री घेते. सावी म्हणते, रुद्र अरे मला थोडं बोलायचं होतं, सॉरी मी तुम्हाला डिस्टर्ब तर केलं नाही ना. तेव्हा रुद्र म्हणतो, नाही नाही अजिबात नाही. गिरिजा म्हणते, अरे आज इन्व्हेस्टर येणार आहेत ना NGOमध्ये, तुला मीटिंगला जायचं आहे. तेव्हा रुद्र म्हणतो, हो ना, माझा मोबाईल हरवल्यापासून माझं स्केड्यूल काय आहे मला कळतच नाही. सावी म्हणते, पण तुझा मोबाईल हरवला असला तरी माझ्या डोक्यात आहे ना, मी सांगते तुला, इन्व्हेस्टर येणार आहेत आज, तुला जावं लागणार आहे. तेव्हा इथे रुद्र म्हणतो, गिरिजा मी जाऊन येतो हां, मला जावं लागेल. तेव्हा गिरिजा म्हणते, चला ना, मी बाहेरपर्यंत तुम्हाला सोडायला येते. तेव्हा इथे आता जो नागेश्वर आहे तो उर्वशीला म्हणत असतो, काय ताईसाहेब, ही सावी रुद्रला इम्प्रेस करण्याची एक संधी शोधत नाही या. आज काय तर नाश्ता बनवायला गेली होती, तिला जरा म्हणा दमानं दमानं, नाहीतर गोष्टी हातातून निघायला नको, घाईघाई करेल आणि सगळं आमच्या अंगाशी आणून ठेवेल, असं काही घडायला नको. तेव्हा उर्वशी म्हणते, दादासाहेब असं काहीही घडणार नाही आहे. आम्ही इथे आता 4-5 दिवस नसणार आहोत, दौऱ्यावरती चाललो आहे. ती म्हणते, का पण दौरा कसला आहे? तर तो म्हणत असतो की देवकी तोंड उघडायला काही तयार नाही आहे, त्यामुळे आता जोपर्यंत ती तोंड उघडत नाही तोपर्यंत नेमकी वारसदार मुलगी कोण आहे हे आपल्याला कसं काय कळणार. तेव्हा रुद्र म्हणतो, वारसदार? कुणाबद्दल बोलताय तुम्ही? कुठल्या वारसदाराबद्दल बोलताय? तेव्हा नागेश्वर म्हणतो, चिरंजीव, अहो आमच्या इथे पार्टीचे जे अध्यक्ष आहेत ना, त्या अध्यक्षांनी आता राजीनामा दिला आहे, त्यामुळे दुसरे आता कोण इथे असणार आहेत वारसदार ते आम्हाला माहिती नाही आहे ना. पार्टीचं तिकीट नेमकं आम्हाला कोण देणार आहे ते आम्हाला काही माहिती नाही, त्या वारसदाराबद्दल बोलतोय आम्ही. तेव्हा इथे आता रुद्र म्हणतो, हो का, त्याबद्दल बोलताय का तुम्ही? बरं बरं. तेव्हा नागेश्वर म्हणतो, चिरंजीव 4-5 दिवस आम्ही नसणार आहोत, कामानिमित्त बाहेर चाललो आहे, इथलं सगळं तुम्हाला सांभाळावं लागणार आहे. रुद्र म्हणतो, आबासाहेब इथली तुम्ही काळजीच करू नका, मी सगळं काही सांभाळून घेईन, असं रुद्र म्हणतो आणि NGOच्या कामासाठी निघून जातो. तेव्हा सावी त्याला बाहेरपर्यंत सोडायला गेलेली असते. तेव्हा नागेश्वर घोरपडे उर्वशीला म्हणत असतो, ही गिरिजा शेपटासारखी इथे रुद्रच्या मागे मागे काय फिरत असते, तिला आवरा जरा, रुद्रपासून लांबच ठेवा. काही झालं तरी ते दोघेजणं एकत्र येता कामा नये, नाहीतर त्या गिरिजाला घरातून हाकलून देणं आपल्यासाठी कठीण होऊन बसेल, कळलं का? 4 दिवस आम्ही नाही आहोत तर इथली सगळी व्यवस्था व्यवस्थित सांभाळून घ्या, कळलं ना. तेव्हा इथे आता लगेचच उर्वशी म्हणते, दादासाहेब तुम्ही काळजीच करू नका, तुम्ही आता नाही आहात ना, तर या घरावरती 4 दिवस फक्त माझी सत्ता आणि माझं राज्य असणार आहे. त्यानंतर गिरिजा येते आणि सावीला म्हणत असते, काय मग सावी, रुद्र काय म्हणाले जाता जाता ते बघितलंस ना, की गिरिजाला थोडं कम्प्युटर आणि इंग्रजीचं ज्ञान हवं आहे, तर तू कम्प्युटर मला शिकवशील ना. तेव्हा इथे सावी म्हणते, मी का शिकवू तुला? तेव्हा गिरिजा म्हणते, बघो तू नाही शिकवलंस तर आणि रुद्रांना जर कळलं तर त्यांना वाईट वाटेल, असं आता गिरिजा सावीला म्हणते. तर पुढील भागामध्ये इथे आता नागेश्वर घोरपडे देवकीला म्हणत असतो की देवकी, अगं तोंड उघड, कोण तुझी वारसदार मुलगी आहे ते सांग, नाही आपण तिला शोधून काढू. जर ती मुलगी दुसरं कुणाच्या हाती लागली तर, कुणी जर तिचा गैरफायदा घेतला तर, एकटी मुलगी आहे ना, जर तिला कुणी मारलं तर, असं तो आता नेगेटिव्ह बोलत असतो. देवकी ते ऐकते, तिला खूप राग येतो. ती म्हणते, नागेश्वर माझ्या मुलीच्या विरोधामध्ये एक शब्दसुद्धा काढू नकोसा, मी खपून घेणार नाही, जीव हसडून तुझ्या हातात देईन, कळलं का. तेव्हा इथे नागेश्वर खूपच जास्त घाबरतो.
तर इथे आता गिरिजा उभी असते. तेवढ्यातच तिथे एक तो मुलगा आलेला असतो, सायबा, जो तिच्यावरती लाईन मारत असतो किंवा गिरिजा त्याला आवडत असते. गिरिजाला किडनॅप केली म्हणून त्याला अरेस्ट करण्यात आलेली असते. तो आता जेलमधून सुटलेला असतो. तर इथे विशाखा आणि वासंती दोघीजणी उभ्या असतात आणि त्यांच्यावरती अरेरावी करत असते ती उर्वशी. ती इथे वासंतीला म्हणत असते की तू या घरामध्ये फक्त आश्रित आहेस, आश्रित. अगं तुझ्या या मूर्खपणामुळे आहे ना, रुद्र रुद्र वाया चाललाय, कळते का तुला? तेव्हा ती म्हणते, रुद्र तुमचा मुलगा नाही आहे, तर रुद्र माझा मुलगा आहे आणि तो कधीच वाया जाणार नाही आहे, कळलं तुम्हाला? आणि कधीच त्याचे हाल होणार नाही आहेत. तेव्हा उर्वशीला राग येतो आणि ती वासंतीवरती ग्लास फेकून मारत असते. तेव्हा तिथे गिरिजा येते आणि तो ग्लास आपल्या हाताने पकडते आणि आता ती तिथे बसलेल्या उर्वशीकडे खूपच जास्त रागाने बघत असते.